In the previous lecture, we have studied vector product of two vectors or cross product of the two vectors. It is a vector quantity. त्या वेक्टरला मॅग्निट्यूड असणार, डिरेक्शन असणार. मॅग्निट्यूड कसं काढलं जातं हा पण आपण फॉर्म्युला बघितला. आणि डिरेक्शन कशी काढली जाते तर एका रूलने काढली जाते, राईट हँड स्क्रू रूल. फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे. त्यानंतर आपण वेगवेगळे प्रॉडक्ट्स घेऊन बघितले, वेक्टर ए क्रॉस बी, वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए, हा सगळा प्रकार बघितलेला आहे. जस्ट आपण हा रिवाइज करूया आणि याची डेफिनेशन आणि राईट हँड स्क्रू रूल हा पुन्हा एकदा बघूया. राईट हँड स्क्रू रूल. सो विल फर्स्ट सी द डेफिनेशन. So this is the definition. The vector product or cross product of two vectors, vector p and vector q. These are the two vectors. Vector p आहे आणि vector q आहे. Vector p and vector q. डेफिनेशन तुम्हाला ही लिहावी लागते. जर डिफाइन वेक्टर प्रॉडक्ट सांगितलं असेल, क्वेश्चन असेल तर डेफिनेशन लिहिली पाहिजे. इट इज अ वेक्टर, हा पार्ट पाहिजे. whose magnitude is equal to product of magnitudes of two vectors and sine of the smaller angle theta between the two vectors. Smaller angle पाहिजे. The direction of the product vector is given by u आणि त्याच्यावरती कॅप, म्हणजे हा कोणता वेक्टर म्हणतो आपण, युनिट वेक्टर, बाय u cap which is unit vector perpendicular to the plane containing the two vectors. It is a perpendicular to the plane containing the two vectors and is given by right hand screw rule. राईट हँड स्क्रू रूल अप्लाय करायचा आणि त्या वेक्टरची डिरेक्शन शोधून काढायची. तर स्क्रू रूल कसा अप्लाय केला जातो तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलं होतं वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चं. त्याच्याऐवजी फक्त इथं वेक्टर पी आणि वेक्टर क्यू घेतलेले आहेत. सपोज दीज आर द टू वेक्टर्स. हे वेक्टर्स, दोन वेक्टर्स घेतलेले आहेत. या दोन वेक्टर्स मध्ये अँगल जो आहे दिस इज वन वेक्टर आणि एक दुसरा वेक्टर आहे वेक्टर क्यू. दिस इज अनदर वेक्टर, वेक्टर क्यू. तर वेक्टर पी आणि वेक्टर क्यू यांचा प्रॉडक्ट घेणार आहे आपण. वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू असा प्रॉडक्ट आहे. वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू म्हणजे पी टू क्यू दोघांमधला अँगल किती आहे, दोघांमधला अँगल आहे थीटा. अँगल बिटवीन दिस टू इज थीटा. तर वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू साठी तुम्हाला स्क्रू कसा रोटेट केला पाहिजे, मॅग्निट्यूड तर आपल्याला काढता येतं, फॉर्म्युला माहिती आहे. स्क्रू कसा रोटेट केला पाहिजे तर स्क्रू ठेवायचा आहे परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स आणि तो रोटेट करायचा आहे इन द सेन्स ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे या ठिकाणी कसा रोटेट करणार तुम्ही, अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा. अँटी क्लॉकवाईज जर रोटेट केला तर त्या स्क्रूचं टिप जे आहे ते ज्या ठिकाणी जाईल ती डिरेक्शन येणार प्रॉडक्ट वेक्टरची. मग जर हा अँटी क्लॉकवाईज फिरवला, हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. अँटी क्लॉकवाईज जर फिरवला तर स्क्रूचं टिप वर येतं, म्हणजे हा युनिट वेक्टर जो आहे त्याला डिरेक्शन अपवर्ड असणार. सो दिस इज द डिरेक्शन ऑफ अपवर्ड डिरेक्शन इज प्रॉडक्ट वेक्टर. सो वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर आर. मॅग्निट्यूड सुरुवातीला लिहायचंय, दोन वेक्टर्सचे मॅग्निट्यूड त्यांचा प्रॉडक्ट आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करणार, साइन ऑफ द स्मॉलर अँगल थीटा आहे, साइन थीटा इनटू युनिट वेक्टर, म्हणजे तो वेक्टर तयार होणार. मॅग्निट्यूडला युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं की वेक्टर मिळणार. युनिट वेक्टर कोणता असणार तर ज्या डिरेक्शनला स्क्रू टिप ॲडव्हान्स होईल by applying right hand screw rule, the direction in which the tip of the screw get advanced, that is the direction of product vector. मग जर हा स्क्रू अँटी क्लॉकवाईज फिरवला तर टिप वर येतं. हे मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे.
त्यामुळे यू आर इज द युनिट वेक्टर. आर हा सिम्बॉल का दिलेला आहे तर ओळखण्यासाठी. दिस इज इन द अपवर्ड डिरेक्शन. सो दिस वेक्टर इज इन द अपवर्ड डिरेक्शन. हा वेक्टर काय आला? अपवर्ड डिरेक्शनला आला. म्हणजे डायग्राम मध्ये तुम्हाला हा वेक्टर सांगावा लागतो कसा येणार ते. सो दिस इज वन प्रॉडक्ट वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. आता आपण जर दुसरा बघितला तर तो वेगळा येईल. तर राईट हँड स्क्रू रूल कोणता आहे? होल्ड राईट हँडेड स्क्रू perpendicular to plane containing two vectors. Rotate the screw in the sense of product. Then the direction of product vector is similar to direction in which tip of the screw advances. म्हणजे स्क्रू ठेवायचा आहे परपेंडिक्युलर टू प्लेन, प्लेनला परपेंडिक्युलर, आणि नंतर तो स्क्रू काय करायचा आहे? स्क्रू रोटेट करायचा आहे. कसा रोटेट करणार? इन द सेन्स ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे आपण आता घेतला होता पी टू क्यू, म्हणजे असा रोटेट केला पाहिजे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. समजा तुम्ही वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी घेतला तर तो क्लॉकवाईज रोटेट करायला लागेल. क्लॉकवाईज रोटेट करायला लागेल म्हणजे सेन्स ऑफ प्रॉडक्ट प्रमाणे तुम्ही स्क्रू रोटेट करायचा आणि जी स्क्रू टिपची डिरेक्शन असेल ती असणार प्रॉडक्ट वेक्टरची डिरेक्शन. दिस इज अ सेकंड प्रॉडक्ट क्यू क्रॉस पी इक्वल टू वेक्टर एस. वेक्टर एस आपण गृहीत धरला. मॅग्निट्यूड काय येणार? पी क्यू किंवा क्यू पी लिहा साइन थीटा. मॅग्निट्यूड मध्ये चेंज नाही आहे काही, पण युनिट वेक्टर मात्र यू आर सारखा नाही. आता युनिट वेक्टर वेगळा आला म्हणून त्याला नाव दिलं यू एस. का वेगळा येणार? तर तुम्हाला स्क्रू कसा फिरवला पाहिजे? क्यू टू पी असा स्क्रू फिरवला पाहिजे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज फिरवला पाहिजे. क्लॉकवाईज फिरवल्यावरती स्क्रू टिप काय होतं? नेहमी खाली जाणार, डाऊनवर्ड. सो दिस इज द डिरेक्शन ऑफ युनिट वेक्टर. मग इथे युनिट वेक्टर कसा दाखवला जाईल? युनिट वेक्टर, दिस इज वेक्टर यू एस. दिस इज द वेक्टर. आता पहिल्या केसमध्ये काय आला होता? फर्स्ट केसमध्ये तर त्यामध्ये असा आलेला यू आर, कारण तो सेन्स ऑफ प्रॉडक्ट वेगळा होता, असा होता अँटी क्लॉकवाईज. आणि यामध्ये काय आला? तर इथं आलेला आहे क्यू क्रॉस पी क्लॉकवाईज फिरवला आपण आणि स्क्रूचं टिप गेलं खाली डाऊनवर्डला. सो दिस इज डिरेक्शन ऑफ युनिट वेक्टर. युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं मॅग्निट्यूडला तर मिळणारा वेक्टर हा प्रॉडक्ट वेक्टर आला. मग आता यामध्ये क्यू क्रॉस पी वेक्टर एस येतो, पी क्रॉस क्यू वेक्टर आर येतो, पण हे दोन्ही वेक्टर्स हे इक्वल वेक्टर्स नाही आहेत. त्यामुळे वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज नॉट इक्वल टू वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी. आपल्याला डॉट मध्ये मात्र हे इक्वल मिळालं होतं. डॉट मध्ये तुम्ही पी डॉट क्यू वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी, पण क्रॉस प्रोडक्ट मध्ये नाहीये. त्यांचं मॅग्निट्यूड मात्र सेम आहे. मॅग्निट्यूड काय मिळतं? दोन वेक्टरचा प्रॉडक्ट इंटू साइन ऑफ द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. मॅग्निट्यूड सेम. पी क्यू साइन थिटा लिहा किंवा क्यू पी साइन थिटा, दोन्ही सेम राहणार. म्हणजे महत्वाचं काय कळालं याच्यामध्ये? दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रॉडक्ट हा जर ऑर्डर चेंज केली, पी पहिला आणि क्यू नंतर आहे, इथं क्यू फर्स्ट आहे आणि पी सेकंड आहे, ऑर्डर जर चेंज केली तर प्रॉडक्ट वेक्टरची व्हॅल्यू बदलते, प्रॉडक्ट वेक्टर बदलतो. मॅग्निट्यूड काय असेल? दोघांचे जे आन्सर मिळाले त्याचं मॅग्निट्यूड सेम, पण वेक्टर्स इक्वल नाही आहेत. मॅग्निट्यूड सेम पण वेक्टर्स इक्वल नाही आहेत. वेक्टर्स काय आहेत? हे अपोजिट आहेत. म्हणजे हा जसा खाली आलेला आहे तसा पी क्रॉस क्यू वर होता. मग याला आपण काय म्हणू शकतो? अपोजिट वेक्टर्स. म्हणजे हे इक्वल वेक्टर्स नाहीत.
पण अपोजिट वेक्टर्सचं मॅग्निट्यूड काय असतं, सेम असतं आणि डिरेक्शन अपोजिट असते, एक्झॅक्टली अपोजिट. म्हणून तुम्हाला इक्वेशन हे लिहिता येईल, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इक्वल टू मायनस वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी. that is vector r is equal to minus vector s. मायनस साइन पाहिजे किंवा याला मायनस साइन द्या, हे पॉझिटिव्ह ठेवा. और मायनस वेक्टर p क्रॉस वेक्टर q इज इक्वल टू वेक्टर q क्रॉस वेक्टर p. that is मायनस r वेक्टर r इज इक्वल टू वेक्टर s. कुठलाही चालतं याच्यातलं, कारण हे वेक्टर्स कसे झाले, अपोजिट वेक्टर्स, निगेटिव्ह वेक्टर्स. ज्या वेक्टर्सचं मॅग्निट्यूड सारखं असतं पण डिरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असते, ते वेक्टर्स म्हणजे निगेटिव्ह वेक्टर्स किंवा अपोजिट वेक्टर्स. म्हणून अपोजिशन किंवा निगेटिव्ह दाखवण्यासाठी हे साइन वापरलेलं आहे. हे साइन जर नसेल तर इक्वल टू सिम्बॉल तुम्हाला लिहिता येणार नाही. इक्वल टू सिम्बॉल लिहायचं असेल तर हे मायनस साइन वापरलंच पाहिजे. अदरवाइज these two vectors are not equal.